सर्वांना नमस्कार. आज हरिकृपा रेसिडेन्सी पंढरपूर येथे पुण्याई बंगला या आमच्या भावाच्या घरी कैलासवासी मच्छिंद्र भगवान चव्हाण यांचे आज 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. जिव्हाळ्याची नाती आज शब्दात गुंतली, जिव्हाळ्याची नाती आज शब्दात गुंतली. स्मृतींच्या या सरी मनात खोल रुजली. क्षणांच्या पाऊलखुणा अजूनही सोबत आहेत. आप्पा, तुमच्याशिवाय आयुष्याची वाट अधुरीच राहिली. आज आपण एका अत्यंत भावूक प्रसंगी एकत्र आलो आहोत. आपले श्रद्धेय कैलासवासी आप्पा यांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला व आठवणींना उजाळा देण्यासाठी हा स्मृतिदिन आयोजित करण्यात आला आहे. ज्यांच्या पावलांनी जीवनाचा मार्ग सुशोभित केला, ज्यांच्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिली, आपल्या कार्य व संस्कारांच्या माध्यमातून सर्वदूर परिचित असलेले आदर्श व्यक्तिमत्वाचे स्मरण केल्याने आपल्यालाही जीवनाचा अर्थ उलगडतो आणि आपल्यालाही जीवनाची दिशा व मार्ग सापडतो. खरं तर मंडळी, अशाच व्यक्ती समाजाला प्रिय असतात. आजच्या या पुण्यस्मरणाच्या दिवशी आपण त्यांच्या जीवनातील कार्य, संघर्ष आणि त्यांनी घडवलेल्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे. या निमित्ताने त्यांच्या आठवणींनी आपले मन अधिक उदार, कृतज्ञ आणि प्रेरित होईल. हा आजचा कार्यक्रम जरी पंढरपुरात असला तरी आप्पांचे मूळ गाव किंवा जन्मगावी कर्मभूमी असलेल्या बाभुळगाव येथे आजच्या कार्यक्रमाची विधिवत पूजा ही आपल्या गावाकडेच करण्यात येते. तिकडे पंढरपुरात दुपारी 12 वाजता जो फुले पडण्याचा कार्यक्रम होतो, त्याआधी आपल्या कर्मभूमी असलेल्या बाभुळगावमध्ये जाऊन त्यांचे सर्व कुटुंबीय इथे आपणास पाहावयास मिळतात.
पूर्वापार चालत आलेली आपली रूढी परंपरा भावी पिढी पुढे जगताना आपल्याला दिसत आहे। जो चले गए उन्हें क्या पता, यादों का बोझ कितना भारी होता है। तिथून सर्वजण माघारी येताना जी आप्पांची कर्मभूमी राहिली पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत विधिवत नैवेद्य सोडून तिचे दर्शन घेऊन येताना सर्वजण वैकुंठाची रंग बोलावी ज्ञान जगे अवतार पांडुरंग नावती विले ज्ञानी अरती ज्ञान नाथा महाकैवल्यते जाती मनोरंजला माता अरती ज्ञान राधा प्रकाश होय पुरे विश्वा प्रकाश केले राम जनार्दन आई भक्त केले अरती ज्ञान राधा कैवल्यते जाती विकास मनोरंजला माता सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ आणि समस्त चव्हाण परिवारातर्फे कैलासवासी आप्पांना अगदी मनापासून भावपूर्ण आदरांजली।
असा हा आमच्या आप्पांचा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ठेवलेला जो कीर्तन सोहळा हा त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याप्रती असलेल्या मायेपोटी कृतज्ञतेने भावुकतेने पार पडला. धन्यवाद.